स्वस्त धान्य दुकानात दगड, माती आणि मेलेली पाल यासह निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवठा होत असल्याचा प्रकार आज इचलकरंजी इथं उघडकीस आला। रेशन दुकानदारानं या प्रश्नी ग्राहकांचीच हुज्जत घातल्यानं संतप्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं पुरवठा अधिकारी आणि दुकानदाराला धारेवर धरलं। निकृष्ट धान्य अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकून दुकानदारावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। इचलकरंजीतील शेळके भवन परिसरात सेंट्रल 12 हे स्वस्त धान्य दुकान आहे। या दुकानातून एका महिलेला दगड, माती आणि मेलेली पाल असलेले निकृष्ट धान्य मिळालं। त्यामुळे संबंधित महिलेनं धान्य बदलून देण्याची मागणी केली असता शासनाने दिलेलं धान्य आहे, हवं तर घ्या, कोणाकडे तक्रार करायची तर करा असं उद्धट उत्तर दिलं। खाण्यायोग्य धान्य नसल्यानं त्या महिलेनं याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आपलं गाऱ्हाणं मांडलं। हा धक्कादायक प्रकार ऐकून संतप्त झालेले दत्ता माने, सदा मलाबादे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुरवठा अधिकारी कार्यालय गाठलं। निकृष्ट धान्य पुरवठा अधिकारी M.A. शिंदे यांच्या टेबलावर ते धान्य टाकून माणसांनी खाण्यायोग्य धान्य आहे का असा सवाल उपस्थित करून दुकानदारावर कारवाईची मागणी केली। सेंट्रल 12 मधून जे काय तांदूळ दिलं त्या तांदळामध्ये पूर्णपणे मेलेलं पाल होतं, मोळा होता, निकृष्ट दर्जाचं तांदूळ त्या ठिकाणी त्यांना दिलं गेलं। ज्या टायमाला हे आमच्या निदर्शनास आलं त्या टायमाला ते तांदूळ घेऊन आम्ही या सप्लाय अधिकाऱ्यांना जाब विचारायला आलेलो आहे आणि जोपर्यंत दुकानदारांच्यावर बोलवून घेऊन त्याची सखोल चौकशी करून जोपर्यंत कारवाई करणार नाही आणि या सप्लाय अधिकाऱ्यांच्यावर जोपर्यंत दुकानदाराचं अचूक ठेवत नाहीत आणि दुकानदार जर ग्राहकांना नाहकता देत असेल तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये या विभागाच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन छेडलं जाणार आहे। पुरवठा अधिकारी शिंदे यांनी दुकानदार साळोखे याला बोलावून घेतला। दरम्यान कार्यकर्त्यांनी साळोखे याला धारेवर धरल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। अखेर चौकशी करून दुकानदारावर कारवाईचं आश्वासन देण्यात आलं।